मुख्यमंत्र्यांशी चर्चा करण्यासाठी बच्चू कडू आज मुंबईमध्ये येणार आहेत। महत्त्वाची बातमी, आंदोलन न थांबवता बच्चू कडू आज मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार आहेत। मुख्यमंत्र्यांनी कर्जमाफीची तारीख दिली नाही तर रेल्वे बंद करू असा इशारा बच्चू कडू यांच्याकडून देण्यात आला आहे। 6 जणांचं शिष्टमंडळ आज मुंबईला जाणार। बच्चू कडू, महादेव जानकर, राजू शेट्टी, अजित नवले, वामन सटप, राजन क्षीरसागर। तर आपण शब्द द्यायचा का मीटिंगला जायचा? तयारी आहे का सगळ्यांची? माझं काय मत आहे, चर्चा करावीच लागेल। एवढे मोठे मोठे आंदोलन झाले भाऊ, बैठकीशिवाय मार्ग निघाला नाही आणि आंदोलन संपूर्ण करे आपण। तुम्ही थांबायला तयार आहे का नाही? थांबायला तयार आहे का नाही एवढं सांगा। कसं आहे, आपण इथंच निर्णय घेतला असता, पण हा आर्थिक प्रश्नाशी संबंधित आहे। 25 एका कागदावर होईल काय बगैर चर्चेचा? काही देवाणघेवाण होईल, काही बोलायला लागल का बाबा हे आता आम्ही काय म्हटलं का ठीक आहे तुमच्याजवळ पैसे नाही ना, तुम्ही आता आमच्या खात्यात 5,000 टाका बँकेचे, बरोबर आहे? शासन निर्णय काढा। सरकारनं तारीख दिली नाही, टायमिंग जर दिलं नाही कर्जमुक्तीचं, आल्याबरोबर रेल्वे बंद केल्याशिवाय राहायचं नाही। आपलं आंदोलन बंद पडणार नाही, बिलकुल पडायचं नाही। तुम्ही घरी जायचं नाहीये, आम्ही आज चाललो नाहीये, अजून निर्णय आपण केलेला नाहीये। घेतलाय का निर्णय आपण? शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सरकार सकारात्मक आहे असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी म्हटलंय। बच्चू कडूंना आम्ही चर्चेचं निमंत्रण दिलंय, चर्चा करावी असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी म्हटलंय। लोकांना त्रास होईल असं करू नये असं आवाहन फडणवीसांनी केलंय। बच्चू कडूंच्या आंदोलनानंतर मुख्यमंत्री फडणवीसांनी हे आवाहन केलेलं आहे। माझं आव्हान आहे की त्यांनी चर्चा करावी, अशा प्रकारचं डिस्ट्रप्शन करू नये, लोकांना त्रास होईल अशा प्रकारच्या गोष्टी त्या ठिकाणी करू नये। मग अनेक वेळा अशा आंदोलनांमध्ये काही हौसे नवसे गवसे असेही शिरतात, म्हणजे तिथे जेन्युइन लोक देखील आहेत, मी काही तसं म्हणत नाही, पण हा पण धोका असतो की अनेक लोक शिरून, अनेक प्रवृत्ती शिरून त्या ठिकाणी काही ना काही हिंसक वळण त्याला कसं लाभेल असेही प्रयत्न करत असतात। त्यामुळे त्यापासूनही सावध राहण्याची आवश्यकता आहे आणि कुठल्याही परिस्थितीत हे रेल रोको आणि बाकी गोष्टी या मात्र करणं योग्य नाही, त्या करू दिल्या जाणारही नाहीत। त्यामुळे आमचं स्पष्ट आव्हान आहे, शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आम्ही सकारात्मक आहोत। या सरकारने 32,000 कोटी रुपयाचं पॅकेज दिलंय, पैसा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आम्ही देतो आहोत। त्यामुळे सगळ्या प्रकारच्या चर्चेची सरकारची तयारी आहे, चर्चा करावी आणि त्यातनं मार्ग काढावा। आमची तिथं बैठक आहे, तिथून कोणते कोणते मंडळ शिष्टमंडळ जायचं ते ठरवणार। काल पाऊस आला, तिथे प्रचंड चिखल आहे मैदानामध्ये, आता जरंगे पाटील सुद्धा त्या ठिकाणी येत आहे, तुमची त्यांच्यासोबत बैठक? हां, ते पण येणार आहे, वर्धेपर्यंत आलेले आहे ते। त्यांनी कालच जाहीर केलं का मी येणार म्हणून इथे, आणि मी एक शेतकरी म्हणून येणार, म्हणजे मराठा किंवा ओबीसी हा विषय नाही, तर एक शेतकरी म्हणून ते येणार आहे। आम्ही सगळ्याच लोकांना पाठिंबा मागितला होता, भुजबळ साहेब असेल, प्रकाशजी आंबेडकर असेल, काँग्रेस असेल, उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना असेल, त्यापैकी काँग्रेस आणि राष्ट्रवादीनं आम्हाला पाठिंबा दिला। उद्धव सेनेचे उमेश पाटीलसुद्धा आंदोलनात होते आणि शरद पवार गटानं पण पाठिंबा दिलेला आहे। आम्ही सगळ्या ओबीसी नेत्यांना, सगळ्या नेत्यांना आम्ही तसं पाठिंबा मागितला होता। आज जे शिष्टमंडळ जाणार त्यामध्ये पॉलिटिकल पार्टीचे काही सदस्य असतील ज्यांनी पाठिंबा दिला, की फक्त शेतकरी नेतेच चर्चा करणार सरकार? मला असं वाटतं का तेच आम्ही आता ठरवतोय। 9-9:30 वाजता तिथंच मी निघालो आणि तिथून ठरवून मग करता येईल। काय वाटतं भाऊ, मोठं म्हणजे इतकं मोठं आंदोलन, शरद जोशी नंतर नागपुरात बघितलेलं सगळ्यात मोठं आंदोलन म्हणून तुमच्या आंदोलनाची चर्चा होती? नाही, आंदोलन ही शेतकऱ्यांना मोठं केलेलं आहे, काही आमचे दिव्यांग बांधव त्याच्यात मेंढपाळ आहे, या लोकांनी त्या आंदोलनाला खूप ताकद दिली आणि सगळे या आंदोलनातलं एक वैशिष्ट्य असं का सगळ्या जातीतले लोक त्या आंदोलनात होते, सगळ्याच शेतकरी संघटनेचे लोक त्या आंदोलनात सहभागी होते, ही त्याच्यातली मोठी उपलब्धी आहे। कसं आहे का, मागणी पूर्ण होणार असतो, काही विषय नाही, पण आम्ही एकत्रित घेऊन लढा लढतोय हे त्याच्यातलं सगळ्यात मोठं यश आहे आणि आम्ही तो फार प्रयत्न म्हणजे जपलेला आहे का आपण एकत्रित होऊन लढलो पाहिजे आणि ते आम्ही सक्सेस झालो। मोठी गर्दी, प्रचंड मोठ्या संख्येने लोक आक्रमक होते, कारण की एकरी 1 न 2 क्विंटल सोयाबीन आहे, भावही मिळत नाही अशी परिस्थिती आहे, लोकांमध्येही प्रचंड रोष आहे।
प्रॉपर सरकारच्या धोरणामुळं जी काही परिस्थिती निर्माण झाली शेतकऱ्यांची, त्याचाही आंदोलनावर चांगला म्हणजे परिणाम झालेला आहे. कारण गावाखेड्यात जे आहे ते वातावरण फारच म्हणजे द्वेष आहे, द्वेषाचं आहे का आपल्याला काहीच भेटलं नाही आहे, पिकलं तर भाव भेटले नाही आणि अतिवृष्टीचे पैसे इतर राज्यामानाने आपण कमी दिलेले आहे. त्याच्यामुळं हा परिणाम आहे. अंगावर कर्ज आहे, त्याच्यामुळं त्याची मोठी आक्रमकता त्या आंदोलनात दिसत होती. आज तुम्ही तर मनोज जरांगे बच्चू कडूंच्या आंदोलनामध्ये सहभागी होणार आहेत आणि थोड्याच वेळामध्ये जरांगे बच्चू कडूंच्या आंदोलनस्थळी येणार आहेत. तर सध्या मनोज जरांगे वर्ध्यामध्ये आहेत आणि काही वेळातच ते नागपूरमध्ये बच्चू कडू यांचं आंदोलन ज्या ठिकाणी होत आहे त्या ठिकाणी पोहोचतील. या आंदोलनामध्ये आपण शेतकरी म्हणून सहभागी होणार असल्याचं मनोज जरांगे यांच्याकडून सांगण्यात आल्याची माहिती बच्चू कडू यांच्याकडून देण्यात आली आहे. कडू यांचा आग्रह होता कर्जमाफीचा, त्यावर आजच्या बैठकीत चर्चा होईल. ते म्हटले की आम्ही JR कार्ड आम्ही वेळ द्यायला पण तयार आहोत. सन्माननीय मुख्यमंत्री महोदयांसोबत सर्व मुद्द्यांवर आज निश्चित चर्चा होईल.